20 साल गुजर गए, कहाँ गए वे सपने? आज पिता की क्या हालत हुई है। बड़ों के बंगले उठे जा रहे हैं, मगर गरीबों की खुदियों में क्या परिवर्तन हुआ है? कहाँ पाया है गरीबों ने समाज? मतलबी लोगों की ही ज्यादा चलती है। बड़ी बड़ी बातें सामने रखकर उन्हीं को लूटते हैं तुम्हारे लोग। कौन जिम्मेवार है इसका? महाराज, मैं इस बात का सहमत हूँ, मगर ये अधिकारी बात माने तब ना। अधिकारी नहीं मानते, इसके क्या मायने हैं? तुम जो अधिकारियों के अधिकारी हो, तुम भी यहाँ कहोगे तो सुधार कौन करेगा? तुम्हारी आंतरिक ताकत कम नहीं है। आज जनता के लिए तुम्हें हिम्मत से कदम बढ़ाना होगा। हाँ, अपने लिए करोगी तो जनता जरूर तुम्हें फेंक देगी। तुम्हें तो सर्वव्यापी होना था। महात्मा जी, इसकी क्या आवश्यकता थी? हमारी तरफ से आपके लिए, आपके कार्य को हमारी शुभकामना। महाराज, माझ्या संकल्पाच्या पूर्तीकरिता आपण धावून याल अशी माझी खात्री आहे, अशी माझी खात्री आहे. गुरुजी, तुम्ही आता चिंता सोडून द्या. आम्ही लवकरच निघतो. पंढरपूरच्या मधील सर्वांसाठी खुले होईल आणि आपले स्वप्न साकार होईल. गुरुजी, एवढ्यातच बघा, उमरावतीचा अंबादेवीचं मंदिर, नागपूरचा योगेश्वर, रामटेकचं राम मंदिर, असे 1-2 नव्हे 52 मंदिर आम्ही सर्वांसाठी खुले केले आहेत. गुरुजी, तेही केवळ आपल्या घरडीच ना. विषयांचे नाच गायन, अश्लील नकला, दारूच्या पार्ट्या, जुगाराचे अड्डे चालू शकतात, तेव्हा कोणी बोंबा मारित नाही. परंतु परधार्मीय बंधू तुमच्या देवतेला व तुमच्या विषयीचा आदरभाव व्यक्त करण्याच्या दृष्टिकोनातून हात घालून नमन करतो. यात हिंदूंना भ्रष्टाचार दिसतो. देवा देवा, किती मोठे आश्चर्य देवा. शांत, कालपासून आपण अन्नपूर्ण केलेलं आहे. थकली असाल, विनाकारण का जागा करून घेता? महात्मा गांधींवर गोळ्या सोडून त्यांची हत्या केली. शांततेचा पुजारी गेला. अहिंसेचा प्रत्यक्ष प्रतीक हरवलं. दयामयी अवतार शांति का भारत से खो गया. अंधेरा जिधर उधर छा गया. अंधेरा छा. जनतेचा वाले गेला. हरिजनांचा हितकर्ता हरवला. ज्वलंत देशभक्तीची ज्योत विझली. भारत माते तू अनाथ झाली, तू पोरकी झालीस. बापूजी, आम्ही अनाथ झालो. क्षमा